हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यानिमित्त मला माझ्या देवघरात लक्ष्मीची मूर्ती घ्यायची होती, म्हणून मग आम्ही पूजा भंडारमध्ये गेलेलो मूर्ती बघण्यासाठी. इथे भरपूर काय वेगवेगळं सामान पण होतं, ते पण मी असंच बघत होती. आणि मार्गशीर्ष चालू झाल्यामुळे हे सगळं पण तिकडे होतं, मुकुट वगैरे देवीचं लावायला. मग त्याने आम्हाला दाखवायला घेतली. मला छोटीशीच मूर्ती हवी होती, कारण देवघर छोटं आहे माझं, त्यामुळे छोटीच मूर्ती सूट होईल. आणि मार्गशीर्ष महिन्यातले पूजाचं सामान वगैरे सगळं मुकुट वगैरे आलेलं होतं त्या दुकानात. पण आम्ही म्हटलं अजून 1-2 दुकानं बघूया, कसं दुसरीकडे पण भेटते का, म्हणून मग आम्ही अजून दुसऱ्या दुकानात पण गेलो बघायला. पण तिथे पण मला एवढं काय आवडली नाही. एका दुकानात अजून गेलेलो, तिकडे एक मूर्ती मला थोडी आवडलेली, पण मग मला फर्स्टवाली जास्त आवडली. मग आम्ही परत त्याच दुकानात जाऊन फर्स्टवालीच मूर्ती घेऊन आलो. मग घरी आलो, देवघरात ती स्थापन केली मूर्ती. तिची मस्त पूजा वगैरे केली, अगरबत्ती वगैरे हळद कुंकू वाहून पूजा करून घेतली देवीची. आणि माझी जाम इच्छा होती की महालक्ष्मीची मूर्ती आणायला पाहिजे, मार्गशीर्ष चालू झाला आहे तर. मग हे बोलले चल आपण जाऊया करून. मग आम्ही घेऊन आलो. आणि आज अजून एक स्पेशल गोष्ट आहे, तेच म्हणून आम्ही घाईघाईत पटकन आलो, पूजा वगैरे केली आणि लगेच निघालो माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या घरी. तिकडे माझ्या आत्याचा मुलगा तो चालला होता इटलीला, तर त्याला आम्ही सगळे गुड बाय करायला एअरपोर्टला जाणार होतो. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आधी घरी भेटूया आणि मग तिथूनच एकत्र सगळे आपण निघूया. सगळे जाम खुश पण होते आणि मिक्स्ड फिलिंग होती, म्हणजे एवढ्या लांब चाललाय, कारण की तो जास्त मोठा पण नाही आहे. सगळ्यात आमच्या बहीण भावांपैकी कझिनमध्ये सगळ्यात छोटा तोच आहे आणि एवढ्या लांब चाललाय. तो चाललाय खरं तर MBBS शिकायला इटलीला. त्यामुळे त्याला गुड बाय करायला आम्ही चाललो आहे आता मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला. अटल सेतूच चाललो आहे. त्याची रात्रीची काहीतरी 2ची फ्लाईट आहे, तर मग आम्ही लोक 10 नंतर निघालेलो. 10 पण नाही, मला वाटतं 10:30 पावणे 11ला निघालो. 10:30ला वगैरे निघालो असं. पार्किंगला वगैरे गाडी लावली. हे आपलं एअरपोर्टला गेल्यावर जाम अशी स्वतःच इच्छा झाली आपण पण कुठेतरी जाऊन यायला पाहिजे फिरायला. अलगच वाईब असते. इथे सगळे त्याला गुड बाय करताना आणि तो आपला स्ट्रगल करत चाललाय बिचारा, कारण इथून पुढे त्याचा एकट्याचाच प्रवास आहे. तो पण आणि फर्स्ट टाइमच एवढ्या लांब चाललाय. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं तो फ्लाईटमध्ये बसेपर्यंत आम्ही सगळे तिथेच थांबणार, कारण तो जाईपर्यंत सगळ्यांना धाकधूकच होते. इमिग्रेशन वगैरे सगळीच प्रोसेस होती. जुगजुग गाडी, लगेज ठेवायच्या ट्रॉल्या.
मग ह्या लोकांना सगळ्यांना जाम असं उभं राहून काय करायचं मग भूक लागली. आमचा दादूस सगळे खायला घसरलेले बघू शकता तुम्ही. विचारा तो आतमध्ये त्याचं काय चाललंय आणि या लोकांचं बाहेर काय चाललंय बघा. तर असा होता माझा आजचा दिवस, इंटरेस्टिंग आणि मजेदार. मी आता माझा ब्लॉग एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला.